जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय। भारताने पाकिस्तानला सिंधू नदीचं पाणी रोखण्याचा इशारा दिलाय। अशातच पाकिस्तानात पूरस्थिती निर्माण झाली आहे। पाकिस्तानी माध्यमांनी भारतावर झेलम नदीत पाणी सोडल्याचा आरोप केला। मुझफ्फराबादमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे। भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याची नोटीस पाकिस्तानला दिली आहे, ज्यामुळे दोन्ही देशांतील पाणी संबंधित माहितीचं आदान-प्रदान थांबलंय। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन तयारी सुरू केल्याचं वृत्त आहे। भारताने सिंधू जल करार थांबवल्यानंतर प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानने गुरुवारी भारतासोबतचा सर्व व्यापार स्थगित केला, पण त्यामुळे पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतलाय। पाकिस्तान औषध पुरवठ्यासाठी भारतावर अवलंबून आहे आणि आता औषधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानने काही तत्काळ उपाययोजना केल्या असून तेथील आरोग्य यंत्रणांनी आपत्कालीन तयारी सुरू केली आहे। पाकिस्तानचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला धमकी दिली आहे। पाकिस्तानच्या शस्त्रागारात गौरी, शाहीन आणि गजनवी यांसारखी शक्तिशाली क्षेपणास्त्रे आहेत, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलंय। यासोबतच त्यांच्याकडे 130 अणुबॉम्बचा मोठा साठा असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलंय। अब्बासी यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या विधानाची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे। पाकिस्तानकडून युद्धासाठी तयार रहा अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याचं सुद्धा बघायला मिळतंय। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय। या हल्ल्यामधील आरोपींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी भारताकडे केली आहे। दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना कायद्यानुसार शिक्षा देण्याची गरज सुरक्षा समितीने व्यक्त केली आहे। या हल्ल्यामधील बळी ठरलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा समितीने केलंय। 15 सदस्य राष्ट्रांच्या वतीने हे निवेदन जारी करण्यात आले। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतीयांनी निदर्शनं केली आहेत। कॅलिफोर्नियामधील फ्रेमोंट शहरामध्ये ही निदर्शनं करण्यात आली आहेत। यावेळी अनेक भारतीय सहभागी झाले होते। हातामध्ये झेंडे आणि बोर्ड घेऊन नागरिक एकत्र जमले होते। पहलगाम येथील हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झालाय आणि यावेळी एकत्र आलेल्या निदर्शकांनी हल्ल्याचा निषेध केला आणि पीडितांना श्रद्धांजली वाहिली आहे। जगभरामध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद उमटताना दिसून येत आहे। स्पेनमधील बार्सिलोना येथे भारतीय समुदायाने एकत्र येऊन दहशतवादाविरोधामध्ये जोरदार निदर्शनं केली आहेत। काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आलाय। निदर्शकांनी हातामध्ये तिरंगा आणि निषेधाचे फलक घेत पाकिस्तानच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली आहे। पहलगाम हल्ल्यामधील पीडितांना न्याय मिळावा आणि पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवाव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे। या निदर्शनामुळे जागतिक स्तरावर पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर प्रकाश पडला आहे। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानात तणाव वाढलाय। या परिस्थितीमध्ये चीनकडून पाकिस्तानला लांब पल्ल्याची 15 क्षेपणास्त्रे पुरवल्याची माहिती समोर आली आहे। याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी बीजिंगच्या संकट काळामध्ये आपल्या सहयोगींना महत्त्वपूर्ण लष्करी मदत पुरवण्याच्या धोरणाशी हे सुसंगत असल्याचं बोललं जात आहे। 15 क्षेपणास्त्रांची कमाल मारक क्षमता 200 किलोमीटर इतकी आहे। भारत पाकिस्तान तणावादरम्यान पाकचे परराष्ट्र मंत्री आणि चीनी डिप्लोमॅट्सची बैठक झाली आणि यावेळी पाकने चीनचे आभार मानले। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भारत सरकारच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानातील राजकीय आणि लष्करी नेते अस्वस्थ झालेत। लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि बिलावल भुट्टो यांच्या कुटुंबियांनी भीतीपोटी परदेशात पलायन करायला सुरुवात केली आहे। बिलावल यांच्या कुटुंबियांनी कॅनडामध्ये तर मुनीर यांच्या कुटुंबियांनी ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये आश्रय घेतलाय। सिंधू जलवाटप करार स्थगित केल्यानं पाकिस्तानात घबराटीचं वातावरण पाहायला मिळतंय। बिलावल यांनी नुकतीच भारताला धमकी सुद्धा दिली होती। भारतीय वस्तू तिसऱ्या देशांच्या व्यापार मार्गांद्वारे पाकिस्तानामध्ये पोहोचत असून या व्यापाराचं मूल्य 10 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचा अंदाज GTRIने व्यक्त केलाय। काही कंपन्या दुबई, सिंगापूर आणि कोलंबो यांसारख्या बंदरांचा वापर करून भारतीय वस्तू पाकिस्तानला पाठवत आहेत। दोन्ही देशांमध्ये व्यापार निर्बंध असून सुद्धा भारतीय उत्पादने पाकिस्तानमध्ये पोहोचवली जात आहेत। भारतीय कंपन्या या बंदरांवर वस्तू पाठवतात आणि याच ठिकाणी मालाचं लेबल आणि कागदपत्र बदलून माल पाकिस्तानला पाठवला जात असल्याचा दावा GTRIने केलाय।
26-27 एप्रिल 2025च्या रात्री पाकिस्तानी लष्करानं नियंत्रण रेषेवर अंधाधुंद गोळीबार केला। पाकिस्तानी सैन्यानं तुदमारी करत आणि रामपूर सेक्टर समोरील भागामध्ये लहान शस्त्रांचा वापर करत आगळीक केली आहे। त्याला भारतीय जवानांनी त्वरित आणि प्रभावीपणे जोरदार प्रत्युत्तर दिले। भारतीय सैन्य दल सातत्यानं परिस्थितीवर लक्ष ठेवणे तसंच भारतीय सैन्याकडून आपल्या भागाची सुरक्षा चोखपणे बजवायला सुरुवात झाली आहे। पाकिस्तानच्या कारवायांवर भारताचं बारीक लक्ष आहे। उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील कलारूस येथील नरीकुट गावात लष्कर-ए-तय्यबाचा कुख्यात दहशतवादी फारुख अहमद टिडवा याचं घर भारतीय सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केलंय। फारुख हा लष्कर-ए-तय्यबाचा सक्रिय सदस्य असून अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये लपून दहशतवादी कारवाया राबवत होता। त्याच्यावर काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ल्यांचे कट रचल्याचा आरोप आहे। या कारवाईनंतर परिसरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या मालमत्तांवर अशीच कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशाराही दिला आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 2 दिवसांत 14 जागतिक नेत्यांशी फोनवर चर्चा केली आहे। याशिवाय दिल्लीमध्ये 30हून अधिक देशांचे राजदूत, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे। या सर्वांना हल्ल्याचे तपशील आणि 26 नागरिकांच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आली आहे। भारतानं परदेशी नेत्यांना आणि राजदूतांना TRF या संघटनेचे इलेक्ट्रॉनिक साईन पाकिस्तानमधील किमान 2 ठिकाणी सापडल्याची माहिती दिली आहे। हल्ल्यामध्ये सहभागी झालेल्या दहशतवाद्यांची ओळख सुद्धा पटवण्यात आली आहे। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरामध्ये सुरक्षेची काळजी घेण्यात येते आहे। पोलीस आणि प्रशासन सज्ज झालेत। पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुजरात पोलीस देखील सतर्क झालेत। गुजरातच्या पोरबंदर येथे पोलिसांकडून चेकिंग सुरू आहे। समुद्रामध्ये बोटींची तपासणी केली जाते। पहलगाम हल्ल्यामुळे देशभरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर गुजरात पोलिसांकडून सुद्धा कारवाईला वेग आला। बोटींची तपासणी केली गेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी मोठं वक्तव्य केलंय। पाकिस्तानला धडा शिकवण्याची तसंच पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा भाग परत घेण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच बॅनर्जी यांनी पक्ष आणि राजकारणाचा विचार सोडून या मुद्द्यावर कायमचा तोडगा काढला पाहिजे असं सुद्धा म्हटलंय। पहलगाम हल्ल्यासाठी कारणीभूत त्रुटींचा सखोल तपास करण्याऐवजी ते एका विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा होईल अशा गोष्टी सांगण्यावर लक्ष केंद्रित करतायत। अशा क्षुल्लक राजकारणापासून राजकारणाच्या पलीकडे जाऊन या प्रश्नावर एकदाच कायमचा तोडगा काढण्याची वेळ आल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। कॅथलिक चर्चचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। पोप फ्रान्सिस यांचं 21 एप्रिल रोजी निधन झालंय। यावेळी जगभरामधील 2 लाख लोक सहभागी झाले होते। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। सांता मारियाच्या मॅगियोर बॅसिलिकामध्ये त्यांना दफन करण्यात आलंय। त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी 130 परदेशी प्रतिनिधी उपस्थित होते। तसंच जगभरामधील लाखो लोक पोप फ्रान्सिस यांना अंतिम निरोप देण्यासाठी उपस्थित होते। ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची व्हाईट हाऊसमधील वादानंतर पहिल्यांदाच भेट झाली आहे। सेंट पीटर्स बॅसिलिका येथे झालेल्या या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी सुमारे 15 मिनिटं चर्चा केली आहे। फेब्रुवारीमध्ये व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या वादविवादानंतर ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची ही पहिलीच भेट होती आणि या भेटीमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप अस्पष्ट झालंय। मात्र या भेटीमुळे अपेक्षित शांतता निर्माण झाल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलंय। पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारावेळी ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची भेट झाली। बांगलादेशात कट्टरपंथी इस्लामिक संघटनांनी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांना धमकी दिली आहे। महिला सुरक्षा कायद्यामध्ये सुधारणा न केल्यास युनूस यांचे हाल शेख हसीनांसारखे होतील असा इशारा हिफाजत-ए-इस्लामने दिलाय। या संघटनेनं चितगाव आणि नारायणगंजमध्ये मोठं आंदोलन केलं। महिला सुधार आयोगाचा विरोध करत इस्लामिक कायद्याचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला। खिलाफत मजलिसने कौटुंबिक कायद्याच्या प्रस्तावाला कुराण विरोधी ठरवलंय। या सुधारणांच्या शिफारशींमुळे कट्टरपंथी नाराज झालेत। Thank you.